बऱ्याचदा ऑनलाईन व्यवहार करत असताना चुकीच्या खात्यामध्ये नजरचुकीनं पैसे जातात। अशा वेळी समोरच्या व्यक्तीची माहिती गोपनीय असते किंवा त्याचा मोबाईल नंबर तो बंद करून ठेवतो किंवा पैसे परत देण्यास टाळाटाळ करतो। अशा वेळी घाबरून जातात आणि तात्काळ काय केलं पाहिजे याबाबतची ही माहिती। नमस्कार, मराठी टेक शेती आणि मातीमध्ये आपलं स्वागत आहे। मी किरण जाधव। या चॅनलच्या माध्यमातून विविध विषयांवरील खरी वस्तुनिष्ठ आणि सत्य माहिती देण्याचा प्रयत्न मी यातून करत असतो। जेव्हा असे चॅनल सबस्क्राइब करा आणि इतरांना सुद्धा सांगा। चुकीच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास आपल्याला टेन्शन येतच, मात्र टेन्शन न घेता प्रथम समोर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तक्रार दाखल करा। इंटरनेटचा वापर वाढल्यानं आजकाल बँकिंग क्षेत्रातील कामं ऑनलाईन पद्धतीनं केली जातात। मात्र ऑनलाईन पद्धतीनं पैसे पाठवताना नकळत आपल्याकडून बँक खाते क्रमांक चुकीचा टाईप होतो आणि पैसे चुकीच्या खात्यावर जातात। मात्र असंच काही तुमच्याकडून झालं तर घाबरू नका, पुढील 48 तासांच्या आत पैसे परत मिळवता येऊ शकतात। अशा वेळी तुम्हाला पेमेंट प्लॅटफॉर्मच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा लागेल, जिथे तुम्हाला काही माहिती विचारली जाईल। यानंतर तुम्हाला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर म्हणजेच NPCI वर जाऊन तक्रार नोंदवावी लागेल। मग शक्य तितक्या लवकर तुम्हाला तुमच्या बँकेतही चुकीच्या पेमेंटची तक्रार दाखल करावी लागेल। UPI आणि नेट बँकिंगमधून चुकीच्या अकाउंट नंबरवर पेमेंट केल्यास 1800-1201 740 या नंबरवर तक्रार दाखल करा। यानंतर संबंधित बँकेमध्ये जाऊन फॉर्म भरून किंवा साधा अर्ज लिहून त्याची माहिती द्यावी, त्याची OC किंवा पोच मागावी। बँकेनं मदत करण्यास नकार दिल्यास स्क्रीनवर दिसणाऱ्या वेबसाईटवर तक्रार दाखल करावी आणि या वेबसाईटवर तक्रार करावी, ज्याला बँकिंग लोकपाल असं म्हणतात, किंवा आपण या गोष्टी गुगलवर सर्च केल्यास आपल्याला सहज मिळू शकतात। रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार तक्रार केल्यास 48 तासांच्या आतमध्ये पैसे परत करण्याची जबाबदारी बँकेची असते। त्यामुळे UPI आणि नेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यानंतर फोनवर आलेला मेसेज डिलीट करू नका। या मेसेजमध्ये PPBL नंबर असतो, जो तक्रारीच्या वेळी आवश्यक असतो। या संदर्भात आपल्याला पुन्हा प्रतिसाद मिळत नसेल तर त्याची एक प्रत रिझर्व्ह बँकेच्या मेलवर पाठवा किंवा पोस्टाने पाठवू शकता। सोबत त्याची प्रतिलिपी आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवू शकता। यातून आपल्याला 30 दिवसामध्ये कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही, साध्या कागदावर अर्ज लिहून केलेल्या तक्रारीच्या प्रतिसोबत जोडून आपण जिल्हा ग्राहक मंचाकडे देखील याबाबत तक्रार दाखल करू शकता। कृपया हे चॅनल सबस्क्राइब करा आणि ही महत्त्वाची